हरे राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर समर्थ। देवऋषी नारदांपासून शुकदेव हे हिमालय पर्वतावर चढत असताना व्यासजी त्यांच्या मागे जायला लागले। तेव्हा देवऋषी नारदांनी व्यासांना असं सांगितलंय की तुम्ही आता त्याच्या मागे त्याला हाक मारत जाऊ नका, कारण मनुष्य जन्म घेतल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये जे दोष असतात ते दोष जाण्याकरता तो तपाला निघालेला आहे। तर व्यासांनी सांगितलं की ते दोष मी जाऊ नये याच्याकरता प्रयत्न नाही माझा, पण आता शुकांना समुद्र नद्या आणि पर्वत आणि वन याचं ज्ञान पूर्ण झालंय। समुद्राचं, नद्यांचं आणि वनस्पतींचं ज्ञान काय आहे आता व्यासांना हे ज्ञान माहिती होतं, पण पुत्रस्नेहामुळे ते ज्ञान ते त्यांना जाणवलं नाही। आपल्याला सुद्धा जगातला या पंचमहाभूताचं ज्ञान आहे, पण आपल्याला सुद्धा हा स्नेह झाल्यामुळे काय आता समुद्राचं ज्ञान काय आहे तर समुद्र हा अथांग आहे पहिल्या प्रथम, आणि दुसरं असं आहे तो स्वतः खारट आहे, पण त्याच्यापासून निर्माण होणारं जल मात्र मधुर आहे। त्याप्रमाणे माणसाचं शरीर हे पाप वासनेचं ठिकाण आहे, पण त्याचं जे कर्म आहे ते समुद्राप्रमाणे जसं जल समुद्राचं आकाशात गेल्यानंतर ते मधुर होतं, त्याप्रमाणे माणसाचं कर्म मधुर व्हायला पाहिजे। पण ते सगळे दोष जात नाही, मग त्याने त्या मधुर अशा अवस्थेचं स्मरण करायचं। तर जगात सगळ्यात मधुर कोण आहे? परमात्मा। नयनम मधुरम गोपी मधुरा माला मधुरा मुंजा मधुरा। तर तो जसं जसं त्या मधुराचं स्मरण करेल तसं तसं याचं कर्म परोपकाराने मधुर होईल। म्हणे बघा आता वृक्षांचं बघा, तर वृक्ष काय करतात तर दुसऱ्याला देतात हवा, पानं, फळं आणि दुसऱ्यांचं जीवन चालवतात। परोपकाराय फलंति वृक्षाः, ते परोपकार करतात। नद्या जगाकरता वाहतात, आपल्या उगमस्थानापासून तर समुद्रापर्यंत धावत राहतात। तसं जीवनामध्ये परोपकाराकरता सतत धावलं आपण। परोपकार केला की लगेच पुरस्काराकडे धावतो। आदर्श शिक्षक आणि गैरहजर असून शाळेत हजर
बरेच लोक असतात गैर जातच नाही पण हजर आहे, हजर आहे. असं आहे. कशाकडे धावतो मनुष्य? परोपकार केल्यावर पुरस्काराकडे. बरं नाही मिळत तर मनात वाटत असतं की मी इतकं करतो तरी कोणी माझं नाव घेत. घरामध्ये सुद्धा माणसं काय म्हणतात, आई बाप आम्ही अरे तुमच्याकडे अरे केलं तर सोडून द्या ना, कशाला बोलताय. पण बोलतोच आपण. उलट आपलं जर कोणी नाही केलं तर समाधान मानायला सांगितलं आहे. बरं झालं, कोणाची परतफेड करायची गरज नाही ठेवली देवाने. वा वा, असं समाधान मानायला सांगितलं आहे. याला अध्यात्म असं म्हणतात. अध्यात्माचा सुद्धा या कलियुगामध्ये, आता परवा आमचे एक स्नेही बनले होते, ते माझ्यासमोर एका ठिकाणी अशी घोषणा देत होते, अधर्म का नाश हो. अधर्म कुठून उत्पन्न झाला? आता तो भागवत सांगतो म्हणे भगवंताच्या ब्रह्मदेवाच्या पृष्ठभागापासून. मग आता पृष्ठभागापासून जर ब्रह्मातूनच उत्पन्न झाला तर त्याचा नाश होईल का? म्हणजे काय कानात मारली? म्हणलं मग धर्म उत्पन्न झाला आणि धर्माच्या बरोबर कोण झाला? अधर्म झाला. मग जर अधर्माचा नाश होईल तर धर्माचाही काय होईल? तर अधर्माचा नाश नाही होईल. मग म्हणे काय घोषणा द्यायची? म्हटलं मी सांगतो म्हणून देऊ नको, पण आपल्या तोंडून असं बोलायचं नाही की अधर्म का नाश हो. कारण आपल्याला ज्ञान आहे ना. अधर्म न वाढो एवढं म्हणू शकता तुम्ही. अधर्म, कारण त्याचा नाश होणारच नाही, कारण तो नाश होण्यासारखा नाही आहे, कारण तो ब्रह्मातूनच उत्पन्न झाला आहे आणि देवाचीच मर्जी आहे. अधर्म आणि धर्म फक्त समान चालले पाहिजे. असं आहे. किती केवढे मोठे घोषणा देतो आपण, अधर्म को, आणि स्वतः अधर्म करतो. याला आत्मज्ञान म्हणतात. नुसते पाने पलटवणं म्हणजे आत्मज्ञान नाही आहे. असं लोक बोलतात. मी मागे सांगितलं ना, सप्ताह करायचे ना, पारायण करायचं आणि त्याच्यामध्ये गडबड करायची. हा धर्म नाही झाला का? मग आणि अधर्म कमी कसा होईल? जेवढं सत्याचं पालन करता येईल तेवढा अधर्म कमी होईल, वाढणार नाही. मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं ना, आमचे एक चुलत भाऊ एरोनोलला हेडमास्टर होते गांधी शाळेमध्ये. ते आमची वहिनी रोज मागे लागायची, दादाला वया घेऊन या, दादाला वया घेऊन या. तिथे पडलेल्या असतात. आता त्याला गांधीवादी असल्यामुळे शाळेतल्या वस्तू घरी आणून दुसऱ्याला देणे कायद्यात बसत नव्हतं. त्याच्या तो बाजारातून विकत घेऊन मला आणून द्यायचा. म्हणजे का विकत कावर आणल्या? तू गुच्छ बैस, तुला दिराला वया द्यायच्या होत्या ना, ह्या वया घेऊन दे. मला नाही विचारत शेवटपर्यंत नाही, कारण ते त्याच्या याच्यात बसणारच नाही. ते हेडमास्टर होता तो. आपण टाचण्या घेऊन येतो 1.5 रुपयाच्या, त्या पण शाळेतल्या आणि त्याच्यातल्या घेऊन येतो, घरी वापरतो. वापरलेला गुन्हा काय? तो गुन्हा. असे शिक्षक होते आमचे. शाळेचा पेन घरी आणायचा नाही, तर शाळेतच ठेवायचा. घरचा पेन वेळेवर शाळेत वापरतील, पण शाळेचा पेन घरी नाही वापरायचा, तिथेच ठेवण्यात. चुकून आला. अशा लोकांचा अधर्म कमी होतो. आपला तर दोन्हीकडे चालू असतं, पाणीपुरी. असं आहे. अधर्म का नाश हो नाही, नाश नाही होणार. अधर्म वाढू नये. मग अधर्म वाढू नये हे कोण जाणू शकतो? फक्त धर्मवान. अधर्मवानाला काय माहिती आहे? गीता ज्या महाभारतामध्ये दुर्योधनाने पण ऐकली होती, कमी होता का तो? ज्या वेळा कृष्ण अर्जुनाला गीता सांगत असतील त्या नाही ऐकणार नाही तो, पण त्याचे गुप्त हेर तिथे. सुंदर म्हणजे कपट राजकारणात दुर्योधन पटाईत होता.
आणि क्षत्रियाला राहावं, तो त्याचा धर्म आहे. आपल्या लोक दुसऱ्याच्या सैन्यामध्ये असं आहे. मग रामाने सुग्रीवाला सांगितलं, का रे तू दूध बनवून गेला ना, असं काय केलं? तू राजा असून तुला ते शोभलं नाही आहे. विभीषणानं हनुमंताला शिक्षा करायला नाही सांगितली होती, अंगदाला शिक्षा करायला नाही सांगितली होती. नाही म्हणे ते दूत म्हणून आले, दूताला त्रास द्यायचा नाही. आपण रामायणाचा किंवा महाभारताचा किंवा भागवताचा सखोल विचार करीतच नाही. मग पर्वत, नद्या आणि वन संपूर्ण अधिष्ठान देवता आहे असं म्हटल्याबरोबर ते झाडं झुडपं नद्या व्यासांना सांगायला लागले, आमचं शिका ना, आम्ही कसं पुत्राला जाऊ देतो तुम्ही तसं तुम्ही सुखाला जाऊ द्या. याला म्हणता वनस्पतीशी बोलणं. असं म्हणून तपस्वी शुकदेव हे सिद्धी करता पुढे सरकले. शरीरामध्ये 4 प्रकारचे दोष असतात आणि त्या 4चे 8 दोष होतात. जशा दिशा 4 पण आणखीन उप असल्यामुळे 8. तसं आपल्या 4 दोष आहे आणि उपदोष 4 आहे. एकूण दोष किती आहे शरीरामध्ये? 8. म्हणून त्याला काय म्हटलं? अष्टविधा प्रकृती. याला अध्यात्म म्हणतात. आपल्या प्रकृतीमध्ये सुद्धा दोष आहे. मग 8 प्रकाराने तमोगुण शरीरामध्ये वास्तव्य करतो. 5 प्रकाराने रजोगुण. 8 प्रकाराचा तमोगुण आणि 5 प्रकाराचा रजोगुणाचा परित्याग करायचा आहे. आणि शेवटी सत्वगुण वाढवायचा आणि सत्वगुणाचा सुद्धा त्याग करायचा. संन्यास घेणं म्हणजे काय? तिन्ही गुणांचा त्याग करणे. आणि त्याच्याकरता कौपीन लावावं लागतं. लंगोटी कौपीनवंता खलु भाग्यवंता. जो कौपीन लावतो, जगाशी माझं काही घेणं नाही, लज्जा राहिलेली, हे जैन मुनी एवढ्या समाजात सुद्धा लग्न चालतं. किती दृश्य पाहतात ते चालत असतं. एक तेवढं मोराचं पीस असतं. ते मोराचंच पीस का असतं? तर मोर हा एकदाच काम उपभोगतो आणि कामाचं वातावरण झालं की नाचतो आणि रडतो. रचतो, त्याला ती कल्पना येते कामाची आणि तो मिळत नसल्यामुळे रडतो. म्हणून तो काम जिंकतो. म्हणून त्याचं पीस घेऊन त्यांना फिरावं लागतं एवढं मोठं. आणि आपण तेच पीस पैशाकरता दक्षिणेला लावतो. आता उद्या आहेत पिसाचं दांगडो असं आहे ते. या धार्मिक गोष्टीचं व्यापार करून टाकतात. दर्शनाचाही व्यापार होऊन गेला. सगळ्या मंदिरवाल्यांनी पैशाचे दर्शन सुरू करून दिले जिकडे तिकडे. मग आता कोण लवकर दर्शन घेऊ शकतो देवाचं? आमच्या पंढरपूरला कळसाचं दर्शन घेतलं, रस्ता धरला. असंच करा. एकदा आपण मूर्ती पाहिलेली आहे, अयोध्येला गडबड झाली होती, ती पैशाच्या दर्शनाची बंद पडली. ती काय शिर्डीला झाली, पंढरपूरला झाली, सगळीकडे. तिरुपतीला तर सुरुवातीपासूनच आहे. चेंगराचेंगरी होते. म्हणून कुठच्याही तीर्थक्षेत्रावर जावं, अति गर्दी असेल तर मध्ये जायचा विचार करू. टी व्हीवर चित्र दिसून जातं, कळसाचं दर्शन करायचं नाही, रस्ता जायचा.
9 लोक मरून गेले दक्षिणेकडे. आज एका ड्रायव्हरने 45 लोक मारून लागले. कशामुळे? महामायेमुळे. आता एसटीतले सगळे महामायेचे लोक काढायचे झाले सुरू. धुळ्याला काढले, जेवढे पिणारे ते हकाले गेले. कारण त्यांच्या हातात 50 लोक असतात ना. अशी माणसं ठेवून काय करायची? ते शिंदेचे असो का दादाचे असो का देवेंद्रचे असो, जाऊ घरी. आपण काय म्हणतो, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल, पण तो इतक्या लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त करतो ना. म्हणून सत्वगुणाचाही त्याग करायचा होतो. अद्भुत गोष्ट आहे. तत्पश्चात नित्य निर्गुण लिंगरहित ब्रह्मपदावर शुकमुनी स्थिर झाले आणि दैदिप्यमान शरीर झालं. त्यांच्या शरीराचा दुर्गंध यायच्या ऐवजी सुगंध आला. जलवर्षा होऊ लागला आणि तो गंध सगळीकडे फैलू लागला. पवित्र वायू वाहू लागला आणि शुकदेव पर्वताच्या शिखरावर जाऊन बसले. दुसरा मेरू पर्वत आणि हिमालय यांच्या शिखरावर रजतमय आहे. तिथे दिसतं श्वेत, पण ते चांदीच आहे. पुढे सुमेरू हा सुवर्ण पर्वत आहे. सुमेरू पर्वत जो आहे पुढे हिमालयाच्या पुढे, तो सोन्याचा आहे. तिथे शृंग आहे आणि त्याचा रंग, दोघांची लांबी आणि रुंदी योजन आहे. उत्तर दिशेला 2 शिखर आहे आणि शुकदेवांच्या दृष्टीस पडले, आता इथे कोणी येणार नाही म्हणून तिथे जाऊन बसण्याची तयारी केली. मेरू पर्वतावर मेरुदंड, आपल्या पाठीच्या कण्यासुद्धा मध्ये मेरुदंड आहे. आणि तिथे असं बसायचं शुकदेवांना. अगदी असं नाही, अगदी सरळ. शरीरातून 3 गुण निघून गेले, सत्व रज तम. हे शरीरातून निघून गेलं की शरीर एकदम हलकं होतं. जसं आपण ध्यानाला बसलो, आपलं शरीर आहे, नाभीचक्रापासून आपण त्याला वरती ओढायला लागलो की आपलं शरीर हलकं होऊन जातं. आपल्याला शरीर आहे असं सुद्धा भासत नाही. तो मेरू पर्वतावर जायचं आहे आणि तितक्या उंच शिखरावर बसायचं आहे. व्यास बसून आलेले आहे. व्यासांना खाली येऊन जगाच्या उद्धाराकरता ज्ञान सांगायचं आहे, पण शुकांना मात्र खाली यायचं नाही. जगाला ज्ञान सांगून मग वरती गेले ते. राजा परिचित हे साय चाललो मी आता. म्हणून भागवत व्यासोवाचेच्या ऐवजी शुकोवाच सुरू होतं. असं आहे. पुष्कळ वाचक आहे तिथे. सनक सनानंदांना सूतवाच आहे. म्हणजे प्रथम दर्शनी लोकांना सांगायचं असेल तर सूतवाच याच्याने सांगायचं. ज्ञानी लोकांना सांगायचं असेल तर व्यासवाच सांगायचं. आणि त्यागी लोकांना सांगायचं असेल तर श्री शुकवाच सांगायचं. हे माहीत नसतं लोकांना, सांगायला सुरुवात करतात. शुकदेवांचं भागवत आत्मोद्धारा करताय. जो आत्मोद्धाराचा तारक असेल त्याला सांगायचं. कारण राजा परीक्षित कशा करता बसला आहे आणि शुक तेवढ्या करता आले की तू आत्मोद्धारा करता आलं म्हणून मी तुझा बघताय. व्यास जगदोद्धारा करताय. लक्ष द्या. कारण त्यांना ज्ञान ग्रंथ लिहून जगाचा काय करायचा आहे? उद्धार. आपण हल्ली गद्दारालाही सांगतो, तो म्हणतो पैसे घ्या आणि तुम्ही करत बसा, मला कुठे वेळ आहे. तो कोण झाला? असं आहे. पोतवर्ग उदून दिले, घ्यायचे नाही अशा लोकांचे पोतवर. पण आपल्याला तर पोतच भरायचं आहे, तर मग काय इलाज आहे त्याला? कथा ऐकशील तर दे, आणि कथा ऐकली असली तरच खायला
ये. मग तुमचं मोठं बोकानं भरणार नाही. मग भागवत ऐकून जर कलह झाला त्या सप्त्यामध्ये तर काय उपयोग आहे. असे सप्ते होतात सगळे. तिकडचा हाणून पाडत आहे म्हणे. अरे काय भागवत हाणून पाडत आहे. लाईट बंद करून दे म्हणते. कीर्तन चाललंय. म्हणून अज्ञान हाती धर्म गेला याता याती उरला. पहा तुम्ही तो शब्द वापरतो का. आम्ही नाही वापरत. काही लोक म्हणे अरे जर त्या शब्दामुळे त्यांचं मन दुखत असेल तर वापरण्यात काय अर्थ आहे. कळालं पाहिजे. हे कळणं अत्यंत महत्वाचं आहे. शुकदेव दिव्य शिखरावर बसले आणि बसल्यानंतर शुकदेवांची दृष्टी सम झाली आणि समदृष्टीचे पुत्र व्यासांच्या दृष्टीत पडले. पाठाचे शब्द आहे. आता व्यास पोचणार तोपर्यंत पर्वताचे 2 भाग झाले. शुक तिकडे व्यास इकडे. पोचू शकत नाही आता ते व्यास. व्यासांनी लिहिल्यावर सुद्धा गूढार्थ शुकाने काढलाय. लिहिलं व्यासांनी पण त्याच्यातला गूढ अर्थ शुकदेवाने. तुम्हाला दह्याची कढी करायची असेल किंवा दह्याचं ताक करायचं असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल किंवा याचा वास येऊ नये किंवा आंबटाने कफ होऊ नये तर एक काम करावं लागतं. दही हे एका फडक्यात टाकायचं आणि त्याचं पाणी नितरून टाकायचं आणि दुसरं पाणी घालायचं त्याच्यात आणि ते कालवून परत त्या फडक्याने पाणी आणि ती कढी करून पिऊन पहा तुम्ही. कधीही त्रास होणार नाही. कारण पहिला निचरा काढला आणि दुसरा काढून टाकला किंवा ती प्लॅस्टिकची चाळणी आहे ते त्याच्यात टाकून द्यावून ते सगळं नितरून घ्यावं. पुन्हा चांगलं पाणी टाकून ते नितरून घ्या. अति उत्तम कढी होते. पण लोक म्हणतात नाही नाही म्हणतात टेस्ट येणार नाही. टेस्ट मग झालीच. टेस्ट केलं की टेस्टिंग होऊन जातं सगळं. जसं चक्क्या करताना त्याच्यातला तमोगुणात्मक भाग काढून टाकावा लागतो सगळा दह्यातला. सगळे तत्वज्ञान याच्यावरच आहे. म्हणून माऊलीने लिहिलं मंथोनी नवनीता तैसे येई अनंता वायाव्यर्थ कथा सा ढीव मार्ग. आणि त्याच्यातून सापडतं एक हरी आत्मा जीव शिव सम दुर्गम न घाली मन. म्हणून तो दृष्टांत दिला आहे. दुधामध्ये तूप आहे पण प्रयत्नाशिवाय व्याप्त परमेश्वर आहे पण तो ज्ञानाशिवाय प्राप्त होणार नाही. ज्ञानाला काय लागतं तर रवी आहे. रवीला 4 भाग आहे. लाकडाची असो लोखंडाची असो किंवा तुमची यंत्राची असो 4 भाग आहे. चतुष्भागाने ज्ञान प्राप्त होतं. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही रवी आहे. म्हणून देवानं रवीशी लीला केली आहे. आई काय करत होती घुसळत होती. ओढलं पात्र मला दूध दे. नाही रे माझं लोणी काढायचं आहे. नाही दे. तिकडे दाखवला चमत्कार. तिकडे पळाली तोपर्यंत दह्या दुधाचा रगडा. देव एका पायाने लंगडा. रांगले लंगड्याने दे त्यांचं नाव पडलं रंगनाथ. लीला गेली ती दह्या दुधाची. आणि फक्त गोकुळ आणि वृंदावन इथलं दूध लोणी चांगलं होतं. मथुरेतले लोक त्याच्यामध्ये भेसळ करत होते कारण हे राज्यकर्ते लुटून घेत होते. म्हणून कंसाने गोकुळातलं दूध दही आपल्या मथुरेमध्ये मागवावं कारण चांगलं होतं ते. कारण नंदराजा सत्याने व्यवहार करत होता. हे असत्याने करतात. आज जे बाजारात तुम्हाला दही मिळतं ना ते 2 नंबरचं दुधाचं मिळतं.
1 नंबरचं क्रीम काढून घेतलेलं असतं आणि त्याचं तूप होतं आणि तुम्ही 2 नंबरच्या दुधाचं दही खाताय. ते टीनचे डबे ठेवताय असे आणि सकाळी त्याच्यावर त्या लोखंडाचा असा दरंग येतो पहिला, असं काढतो तुम्ही फेकतो बाहेर आणि मग तुम्हाला खापची खाप दिसते. कोणत्या डेअरीतली? 2 नंबरचं दूध आहे ते. एक त्याच्यातलं क्रीम काढून घेतो मशीनने. मग या मशीनने दूध खराब केलं का चांगलं? फक्त त्यांचा फायदा झाला, पण बाकीच्या लोकांना निकस मिळतंय काय? म्हणून मशीन काय देतं माणसाला? निकस, सकस नाही. सकस कोण देतं? भूमी माता. चांगला स्वयंपाक कोण करतं? आई. पण हल्लीची आई नाही, ती म्हणते पोगा पंडित खाय आणि तिकडे राय. फक्त स्नो लावते ती दिवसातून 4 वेळा. विचार करा तुम्ही. माझ्या मुलांना मी माझ्या पतीला चांगलं खाऊ दे असं ध्येय पाहिजे. ती म्हणते सावलीमध्ये सायलीमध्ये चला. नाही रे, महिन्यातून एकदाच मिळेल तुम्हाला तिकडे. नाही चालणार माझ्या घरात. अशी पाहिजे ती. कोण? आई. आपली तर मामा आहे. सुनांबरोबर सासू जाते. सुनांना दाखवायचे एकदा जायचा. ही म्हणजे मी येते. मी जा ना, तू येते. एकदाच जायचा अशी सासू पाहिजे. तेव्हा होईल ते. सगळं जगत बिघडते. म्हणून ब्रिटिशांनी पहिल्या प्रथम काय केलं? भारतीय स्त्री बाजारात आणली की त्याच्याशिवाय समूळ नाश होणार नाही असं केलं. म्हणून ते म्हणतात की 2 तुकडे झाले पर्वताचे. व्यासांचं शुकाचं अंतर राहून गेलं. ज्या व्यासांनी ज्ञान लिहिलं त्यांना तिथपर्यंत पोहोचता नाही आलं, कारण त्यांना स्नेह होता. माझा पुत्र. कोणाचा पुत्र? कोणाचा आहे? आपला आहे, देहाचा. काय 8वा अध्याय गीतेचा वाचता, ज्ञानेश्वरीचा वाचता. आपला नाही, तो देहाचा आहे. देहाला पुत्र झालाय, आपल्याला नाही. या तर ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या. कोण कोणाचं आहे? रहस्य आहे. त्यावेळेस आकाश मार्गातून हर्षध्वनी आला आणि शुकदेवांना साधुवादाचे शब्द मिळाले. धन्यवाद. त्यावेळा गंधर्व, यक्ष, राक्षस आणि विद्याधर यांनी लांबून पुष्पवृष्टी केली शुकावर की याने जग जिंकलं. तीन नागांना फाशीवर चढवताना ब्रिटिशांनी असं सांगितलं, एकाच्याच आईला पाहायला भेटायला मिळेल, दोघांच्या नाही. हे तिघं म्हणे तिघांच्या आई येत असतील तरच आम्ही भेटू, कोणी एक आईला भेटणार नाही. आठवलं? तिघाचे तिघं नाही. ते आई म्हणे नाही रे, जा देशाकरता. ही आई काय करता? ही आई तुमची. असं तिघं आयांनी सांगितलं आणि तिघही फासावर गेले. पण एकही आईला भेटले, या आई करता ते गेले. इतिहास आहे तुमच्याकडे. म्हणजे तिन्ही माता किती पक्क्या होत्या. आपल्यासारख्या होते ना, नाही गेल्या त्या. कारण या वंदे मातरम हिच्या करते, तुमची आई आहे ती. म्हणून 2 लोकांचा जो आदर्श ठेवतो त्याला सज्जन म्हणतात. जननी आणि जन्मभूमीचा जो आदर ठेवतो त्याला सज्जन असं म्हणतात. कारण सज्जन शब्दाला डबल जो आहे,
तेवढ्याकरताच वापरला. जननी आणि जन्म कोण सावरकरांनी त्या मातीवर मरणार नाही. शिक्षा झाल्यावर मूठभर माती माझ्या भारताची टाका, तिथे जाईल आणि मरते समयी माझी मातीवर डोकं ठेवील. माझ्या मातीवर मी डोकं ठेवीन. बरोबर घेऊन गेलं ते माती. नेमका त्यांच्या नशिबानं डॉक्टर हिंदुस्थानी पोहोचला तिथे तपासाला. काढ रे पुडी, घे तुझ्या हातात आणि ठेव माझ्या डोकं. वंदे मातरम. आपलं मरण दगडावर आहे. हे तुम्हीच बसवले, मरा दगड. म्हणून असे वैष्णव आहे आमच्याकडे. पंढरपूरची माती, द्वारकेची माती उशीमध्ये घालून ठेवतात ना, रोज उशी घेतात उशीशी. कारण मरण कुठे आलं पाहिजे, पण दैव असं आहे की दवाखान्यात जावं लागतं. इतकं मातीचं महत्व आहे आमच्याकडे. मातीत गती आहे, मातीत सुद्धा जाती आहे. किती प्रकारची माती आहे बघा तुम्ही. खायची माती वेगळी आहे, भिंतीला लावायची माती वेगळी आहे, भुराण, काळी, पांढरी, प्रत्येक भागातली माती वेगळी आहे. सगळ्या सिद्धांनी, विद्याधरांनी त्यांच्यावर पुष्पाचा वर्षाव केला आणि शुकमुनी ऊर्ध्व लोकामध्ये जायला लागले. शुकांना आकाश गंगेचं दर्शन झालं. अशा प्रकारे सगळ्या सिद्ध्या ओलांडून तरीही शुकांनी वेदव्यासांचा आदर ठेवला. एवढं स्थान प्राप्त झाल्यावर सुद्धा वडिलांचा आदर ठेवला. तुम्ही किती मोठ्या पदावर गेले तरी पित्याचा आदर तुमच्या मनात. भारतात राहा, आणखीन विदेशात जा, तुमच्या मनामध्ये माता आणि पिता यांचा आदर होता, अनादर होता कामा नये. आदरच झाला पाहिजे. भारत भूमीचा जसं आपल्याला, आपण अमेरिकेला गेले आणि एखादा मित्र भेटला, का रे कुठे आहे, मराठीत बोलला तो. आपण म्हणतो इथं कोण आहे आपलं, पाहत होतो. तू कुठे आला, म्हणे मी हार्टचं ऑपरेशन करायला आलो आहे. आणि तू कुठे आला, म्हणे पोराकडे आला आहे. मग ये आपल्या घरी. एक ऑपरेशन करायला जातो आणि एक मुलाकडे जातो, पण तिथे भेटल्यावर का रे तू कुठे आला, कारण संबंध आहे. म्हणून शुकदेव हे पुढे सरकून राहिले. ऋषींनी व्यासपुत्राचं अलौकिक कर्म पाहून आशीर्वाद दिला, यशस्वी भव, आशीर्वाद दिलाय. व्यासांनी शुकदेवाचं नाम घेतलं आणि क्रंदन केलं, जोराने रडले. आणि आपल्या आवाजानं तिन्ही लोक गुंजून दाखवलं. म्हणजे असा आवाज काढला तर तिन्ही लोक जागृत झाले. त्यावेळा पित्याचा आवाज ऐकून आत्मरूप शुकदेवानं मी सर्व व्यापक आहे याच्याकरता एक शब्द वापरला, भो भो. मी आता सर्व व्यापक झालेलो आहे, मी एकट्या कोणाचा नाही. पहा तुम्ही, आपण वडिलांच्या पोटी जन्माला आलो, आईचे पुत्र झालो, बापाचे पुत्र झालो, आपल्याला भाऊ झाला म्हणजे आपण भाऊ झालो. व्यापक कसं होतं मनुष्य, बहीण झाली, बहिणीचा भाऊ झाला, नंतर मावस भाऊ झाला, आते भाऊ झाला, जावाई झाला. काय होत गेला तो, एकाचा राहिला का नाही. मग
आजोबा झाला, तिथेही थांबला नाही, पंतू झाला. पंतू म्हणतो माझे आजोबा आहे, हा म्हणतो माझे आजोबा आहे, ही बाई म्हणते माझा नवरा आहे, हा म्हणतो माझा भाऊ आहे. व्यापक. म्हणून माणसाला आप्त आणि स्नेह जास्त पाहिजे. हल्ली लोक आप्त आणि स्नेही मानायला तयार नाही, फक्त एन्जॉय मानायला तयार आहे. बरोबर आहे. स्वकीय अगदी जवळचे, स्वगोत्रज स्वतःच्या गोत्राचे. म्हणून अशा प्रकार व्यापक झाले आणि त्यांनी शब्दाचा एक उच्चार केला भो. तो केल्याबरोबर समस्त जगात ध्वनीचा उच्चार झाला आणि त्या दिवसापासून शुकदेवांचे शब्द प्रतिध्वनीत निघाले. हा प्रकाराचा प्रभाव पाहून शुकदेव अंतर्धान पावले. कृष्णार्पण. सत्यगुरुराई कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काय. सापडवले वाटे जात गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजना मागती शेर पडी.